लकडगंज पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या एका व्यावसायिकाने क्रिकेट सट्ट्यामध्ये लाखो रुपये गमावून हताश होऊन घर सोडले होते। सट्टाबुकींनी व्यावसायिकाच्या दुकानात जाऊन त्याच्या वडिलांना व त्यांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली होती। व्यावसायिक यांना क्रिकेट बेटिंगचे व्यसन होते। आशुतोष यांनी ऑक्टोबर 2023 पासून मे 2024 दरम्यान 35,50,000 रुपये क्रिकेट सट्ट्यामध्ये गमावले होते। सट्टाबुकींना पैसे देऊन सुद्धा ते अजून 3.5 लाख रुपयांची मागणी करत होते, ज्यामुळे आशुतोष यांनी आत्महत्येचा प्रयत्न सुद्धा केला। शेवटी आशुतोष यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली। पोलिसांनी एका आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे व बाकींचा शोध सुरू आहे। यामध्ये सर 2 आरोपी आहेत। जो फिर्यादी आहे याला क्रिकेट सट्टा खेळायची सवय लागलेली होती व हा ऑक्टोबर 2023 पासून मे 2024 पर्यंत म्हणजे कमीत कमी 8 महिन्यात याने एकूण 17 लाख रुपये कॅश व 25 तोळे सोने असा एकूण मुद्देमाल 35,50,000 रुपये हा सट्ट्यात हारलेला होता। म्हणजे सट्टा घेणारे गैरहजर आहेत, आरोपी आहेत, ते याला वारंवार धमकवत होते। एवढे पैसे देऊन देखील 35,50,000 रुपयेचा मुद्देमाल देऊन देखील अजून 3.5 लाख रुपयाची ती मागणी करत होते आरोपीकडे, फिर्यादीकडे। त्यानंतर फिर्यादी हा घर सोडून गेला। त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आलेला। अगोदर आरोपी जे आहेत त्यांच्यावर अगोदर देखील गुन्हे आहेत, जरीपटका वगैरे पोलीस स्टेशनमध्ये ते गुन्हे दाखल आहेत। आणि तू जर पैसे दिले नाहीत तर तुला आम्ही उचलीन, तुला सोडणार नाही, तुला जिवंत मारीन, अशा पद्धतीने ते धमकी देत होते। हो, ते त्याच्या दुकानात देखील गेलेले होते। त्यांच्या वडिलांना देखील त्यांनी धमकवण्याचा प्रयत्न केलेला होता व पैसे मागण्याचा प्रयत्न केलेला आहे। आरोपीमध्ये एकूण 2 आरोपी आहेत, युवराज भारत हरियाणी व त्याचा भाऊ संतोष भारत हरियाणी असे 2 आरोपी आहेत। यामध्ये युवराज भारत हरियाणी हा सध्या आमच्या अटकेत आहे व जो संतोष आहे तो अजून फरार आहे, त्याचा शोध घेणे चालू आहे।